नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि विहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपण कालच बोललो होतो, डेटा खराब होतोय, बॉन्ड यील्ड वाढायला लागलं, डॉलर मजबूत व्हायला लागला की फॉरेन इन्व्हेस्टर्स अमेरिकेमध्ये गुंतवणूक करतात आणि भारतातली गुंतवणूक कमी करतात. आणि तेच काल आढळले. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 4,273 कोटींची खरेदी आहे. एवढी डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी असूनही काल मार्केट पडलं होतं. MSCI इंडेक्समध्ये जसा अंदाज व्यक्त केला होता तसंच कोरोमंडल आणि नायका हे दोन्हीही शेअर्स ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये समाविष्ट होतील. त्यामुळे $227 मिलियन कोरोमंडलमध्ये आणि $181 मिलियन नायकामध्ये इन्फ्लो येईल. MSCI डोमेस्टिक इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये पण कोरोमंडल आणि GMR ॲड होतील. सोना BLW मात्र वगळला जाईल. MSCI स्मॉल कॅपमध्ये 11 ते 12 शेअर्सचा समावेश होईल आणि 21 शेअर वगळले जातील. आपले महागाईचे आकडे CPI 3.34% 3.16 एवढा आला. 6 वर्षाच्या किमान पातळीवर हा इंडेक्स आलाय. भाज्या आणि फळं याची महागाई कमी झाली. काही रिझल्ट आले ते बघूया. सिमेंट्सचं प्रॉफिट कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालंय. टाटा मोटर्स प्रॉफिट कमी झालंय, रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्ही वाढलाय. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मा यांचा रिझल्ट सुंदर आलाय, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलंय. भारती हेक्झा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं पण अगदीच कमी. 51.2 वरनं 51 फ्लॅट म्हटलं तरी चालेल. भारती एअरटेल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण त्यांचा जो आरपूज म्हणतो आपण ते 245 एवढे आले. म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर किंवा पर युनिट. दालमिया भारत शुगर यांचा रिझल्ट सुंदर आला आहे. काल मगध शुगरचाही रिझल्ट छान आला होता, शेअर 80 रुपये वाढला होता. दालमिया भारत शुगरचाही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. सिरमाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. गार्डन रिच रिझल्ट छान आहे, सगळ्याच गोष्टी वाढल्या. हनीवेल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. शॅले इंजिनिअरिंग SHAILY त्यांचा रिझल्ट सुंदर आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. VIPचा लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झालं आहे. ITD सिमेंटेशनचा रिझल्ट छान आला आहे. मॅक्स फायनान्स तोट्यातून फायद्यात आली आहे. पूर्वी त्यांना 44 कोटी तोटा होता, आता 31.31 कोटी फायदा झाला आहे, पण रेव्हेन्यू कमी झाला. आस्क ऑटोमोटिव्ह रिझल्ट सुंदर आला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. मेट्रोपॉलिस प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ओरियन प्रो प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. VST टिलर्स प्रॉफिट कमी,
रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. केमप्लास्ट सनमार्क, लॉस वाढलाय, रेव्हेन्यू प्रॉफिट, रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्ही वाढलाय पण लॉस वाढलाय. डी मार्ट, पंजाबमध्ये त्यांनी नवीन स्टोर उघडले, आता त्यांची स्टोरची संख्या 420 झाली आहे. झुवारी, त्यांना रॉ मटेरियलचा सप्लाय वेळेवर होत नाही आहे म्हणून महाराष्ट्रातील प्लांट तात्पुरता ते बंद करत आहेत. पंजाब नॅशनल बँक, SMC ॲसेट रिकन्स्ट्रक्शनमधला पूर्ण स्टेक ₹16.29 पर शेअर या दराने ते डायव्हेस्ट करणार आहे. IDBI, पॉंडेचेरी इंडस्ट्रियल प्रमोशन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमधला पूर्ण स्टेक 21.14 कोटीला डायव्हेस्ट करणं. 21.14 कोटी स्टेक 18.8 कोटीला डायव्हेस्ट करणार आहे. अरविंदो फार्मा, कंपनीच्या सबसिडियरीला झेफायलायटी याचं मार्केटिंग UK करण्यासाठी UKच्या अथॉरिटीकडून संमती मिळाली आहे. PDS, मॉरिशसमध्ये नेक्स्टाईल ॲपरल याचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ते सुरू करत आहेत. ITD सिमेंटेशनला 593 कोटीची जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट राजस्थानकडून ऑर्डर मिळाली आहे. MSCIमध्ये अल्ट्राटेक आणि ग्रासिमचं वेटेज वाढवलं जाईल तर ICICI आणि HDFCचं वेटेज कमी होईल. हेक्झावेअर आणि टाटा टेक्नॉलॉजी यांचा स्मॉल कॅपमध्ये समावेश केला जाईल. अमेरिकेमध्ये काल युनायटेड हेल्थ हा शेअर 12% मंदीत गेला होता पण त्यांचेही महागाईचे आकडे चांगले आले. 2.3% आले, 2.4% येतील अशी अपेक्षा होती. सौदी अरेबिया अमेरिकेकडून $600 मिलियन डिफेन्सचं सामान खरेदी करेल. एनव्हिडियाचा शेअर वाढला होता, ॲमेझॉनचा वाढला होता. सुपर मायक्रो कम्प्युटर 8% तेजीत होता तर पॅलाटीर टेक्नॉलॉजी 4% तेजीत होता. बॉन्ड यील्ड वाढू लागलाय, 4.48 झाले 10 वर्षाचं. डॉलर इंडेक्स 100.95 झालाय तर क्रूड 66.40 झालाय. म्हणजे सगळाच डेट्यामधला कुठलाच भाग भारताच्या दृष्टीने चांगला नाही आहे आणि बॉन्ड यील्ड वाढू लागलाय त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री येण्याची शक्यता आहे. तेजीमध्ये कुठले शेअर राहतील ते आधी बघूया पण तुम्ही सुद्धा हे वॉचलिस्टमध्ये ठेवा, आपापला अभ्यास करा आणि मगच ट्रेड घेण्याचा विचार करा. तुमच्या दृष्टीने योग्य वाटलं तरच ट्रेड घ्या. कोरोमंडल, नायका, शायली इंजिनिअरिंग, SHAILY, गार्डन रिच, ITD सिमेंटेशन, भारती एअरटेल, जिओ, JIO, युनियन बँक, टाटा मोटर्स, सिप्ला, टाटा टेक्नॉलॉजी, भारती हेक्झावेअर, लॉइड्स इंजिनिअरिंग. उद्यापासून राईट्स इश्यू सुरू होतोय. 34 शेअरला 9 राईट्स दिले जाणार आहे. शेफलर, SCHAEFFLER, SRF, लुमॅक्स ऑटो, सिरमा, अपार, महिंद्रा लाईफ, सिग्नेचर, गार्डन रिच,
अरविंदो फार्मा, मॅक्स फायनान्स, GSK फार्मा, मिश्र धातू निगम, ITD सिमेंटेशन, आस्क ऑटोमोटिव्ह, स्टँडर्ड ग्लास. स्टँडर्ड ग्लासने जपानच्या AGI ग्रुप बरोबर 20 वर्षासाठी करार केलाय. दालमिया भारत शुगर, मनाली पेट्रो, भारती हेक्झावेर, ॲलेम्बिक लिमिटेड, टाटा टेक्नॉलॉजी. तर मंदीमध्ये मेट्रोपॉलिसचा रिझल्ट खराब आहे, SBIचा पण एवढा चांगला नाही, पेटीएमचा समावेश MSCIमध्ये करण्यात येणार नाही, करण्यात येईल अशी आधी अपेक्षा होती म्हणून. सिमेंट्सचा पण रिझल्ट एवढा चांगला नाही आणि VST टिलर्स याचा मार्जिन कमी झाला आहे म्हणून तो मंदीत राहील. तर 5 शेअर मंदीत दिले, मेट्रोपॉलिस, SBI लाईफ, पेटीएम, सिमेंट्स, VST मार्जिन. आणि LICचा मात्र जो डेटा आला आहे तो मिक्स आहे, काही चांगलं आहे काही वाईट आहे. तर मार्केट जर मंदीत गेलं तर LIC मंदीत जाईल, पण मार्केट तेजीत आलं तर मात्र काही सांगता येत नाही, तो तेजीमध्ये शिफ्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं LIC दोन्ही बाजूनी पहा काय होतं आहे ते, पण बाकी तुम्ही अभ्यास करून त्याची पोझिशन कशी आहे हे पहा आणि मगच निर्णय घ्या. घाई करू नका, कारण बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि त्याचा परिणाम ताबडतोब शेअरवर होतो हे लक्षात घ्या. शेवटी पैसा आपलाच आहे, घाम घालून मिळवलेला, त्यामुळे तो इथे तिथे कुठे जाऊन चालणार नाही. काळजीपूर्वक गुंतवणूक करा. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.